हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. तर आता वाजलेले आहे सकाळचे 9:30 आणि आता इथे माझी सकाळची कामं सुरू झालेली आहेत. मी आज म्हणजे अंघोळ पाणी वगैरे झाली, झाडलोट झालेलं आहे आणि काल रात्री ना म्हणजे असं अंथरुणं वगैरे धुवायचं असं ठरलं होतं. कारण की आता कसं आहे, पाहुणे वगैरे येणार आहेत लग्नाचे. तर म्हटलं की त्याआधी आपण थोडीशी आपल्या घरातली देखील थोडीशी साफसफाई करावी. तर साफसफाई थोडीशी केलेलीच आहे आणि गादीचं जे कवर होतं ना, तर ते कवर काढून धुतलंय. गादीचे कवर लावलेले असतील ना, तर गाद्या स्वच्छ राहतात. म्हणजे फक्त कवर काढलं की गादी जी असते ना, तर ती स्वच्छ अशी राहते. तर कवर काढून धुतलेलं आहे आणि त्यावरची बेडशीट देखील धुतलेली आहे. तर इथे आता माझं सकाळचं रुटीन सुरू झालेलं आहे. तर हे आता सुकायला टाकलेलं आहे. मशीनमधून पिळलं ना की पटकन सुकतात कपडे. तर इथे आता म्हटलं की चला छान असं कोवळं ऊन पडलेलं आहे, तर पटकन हे कपडे सुकून जातील. तर इथे टाकलेले आहे मी आणि बाकीचे कपडे पण लगेचच सुकवून घेणार आहे मी. आणि माझं काम इथे सुरू आहे. तेवढ्यातच कचऱ्यावाला आला होता. तर मग लहान्याला म्हटलं की घरामध्ये जो कचरा पडलाय डस्टबिनमध्ये, तर तो तेवढा देऊन टाकशील. तर हाताखाली अशी छोटी मोठी कामं करण्यासाठी मुलं ना पटकन हेल्प करतात. तर आता इथे मी माझं बाकीचं काम उरकून घेते. भाजीचं केळवण करायचं होतं आणि त्यासाठी आज उद्या करत आजचा दिवस ठरला आणि मग म्हटलं की चला आजचा दिवस ठरलाय तर पटकन ते उरकून घेऊया. कारण की मी जे दिवस ठरवत होते तर त्या दिवशी हे सगळेच बिझी होते काही ना काही कामानिमित्ताने. तर म्हटलं की आज ठरलंय तर आज उरकूनच घेऊया. तर रविवारचं केळवण केलेलं आहे. तर कालचा व्लॉग आज तुम्ही पाहताय. तर इथे ना मी कपडे वाळत घातले आणि डायरेक्ट आता किचनमध्ये जाते. तर कामं भरपूर आहेत आणि आता इथे जेवायला देखील जवळपास 12 ते 15 माणसांचा मला स्वयंपाक करायचा आहे. तर इथे मी काय करते आता जीरा राईस करणार आहे, दाल तडका करणार आहे. सोबतच मटकीची भाजी आणि स्वीटमध्ये श्रीखंड, पुरी, चपाती हे सगळं मला बनवायचं आहे. तर इथे म्हटलं की चला पटकन कुकर लावून घेते आणि आता इथे डाळ आणि मसाला म्हणजे मसाला भात नाही, जीरा राईस बनवून घ्यायचा आहे. तर दोघंही मी एकत्र धुवून घेतलेत. तर असं धावपळ असेल ना, घाई गडबड असेल ना, तर मी स्वयंपाक कसा करते ते तुम्हाला सांगते. तर एकत्रच मी ना जीरा राईस कसं करते, आता एका डब्यामध्ये तांदूळ धुतलेले, दुसऱ्या डब्यामध्ये मिक्स डाळ घातलेली, जसं की तुरीची डाळ आणि मूग डाळ. तर स्वच्छ दोन्ही धुवून घेतले, पाणी घातलं, मीठ घातलं आणि आता इथे आपल्याला जीरा राईस बनवायचा. तर ते काय करते, मी मसाले सगळे जे आहेत ना, जसं की जिरं, वेलची, दालचिनी, लवंग, काळी मिरी, तर हे सगळं मी वाटीत घेतलंय आणि ठेचून घेते थोडंसं. थोडंसं ठेचलं ना, की त्याचा स्वाद जरा खुलून येतो. आता हे ठेचलंय आणि आता हे ठेचलेलंच मी काय करणार आहे, या भातामध्ये घालणार आहे. आता हा मी जीरा राईस करते, पण परफेक्ट असा जीरा राईस बनून तयार होतो. आता हा जीरा राईस बनवून झाल्यानंतर तुम्ही असा मोकळा सुटसुटीत भात करून एका टोपामध्ये काढू शकता किंवा मग तसाच भात ठेवला तरी देखील चालेल. आता हे मी व्यवस्थित कुटून घेतलंय आणि आता हे कुटून घेतलेलं हा जो भाताचा डब्बा आहे ना, तर त्यामध्ये मी घालून घेते. तर आता इथे या भाताच्या डब्यामध्ये हा मसाला घालून घ्यायच्या आधी हे मीठ घातलेलं थोडंसं मिक्स केलं आणि हा मसाला आता जिऱ्यासोबतच मी यामध्ये घातलेला आहे. तर तुम्ही म्हणाल की फोडणी वगैरे देऊन जीरा राईस करत नाही का? तर तशा पद्धतीने पण मी करते. पण कधी-कधी घाई असेल ना, अशा पद्धतीने करते. तर स्वाद आणि फ्लेवर सेम तसाच येतो. फक्त आपण ज्यावेळेस वेगळा सेपरेट मसाला तेलामध्ये फ्राय करतो आणि त्यावेळेस तांदूळ टाकतो त्यामध्ये, तर तो जीरा राईस आणि हा जीरा राईस सेमच आहे. फक्त ह्याच्यामध्ये स्टीम जीरा राईस तुम्ही असं म्हणू शकता. तर यामध्ये एकदम थोडंसं तेल घातलेलं आहे. साधारण 3 ते 4 थेंब इतकंच तेल घातलेलं आहे. कुकर लावते आणि तोपर्यंत ना मटकीची भाजी करण्यासाठी मसाला भाजत ठेवलाय मी साईडला. कांदा, टोमॅटो सोबतच थोडंसं खोबरं, आलं, लसूण घालून ही मस्तपैकी पेस्ट तयार करणार आहे. यांना मी सांगितलं होतं, की आज जरा थोडीशी जास्तीची कामं आहेत, तर थोडीशी नाश्त्याची तयारी काहीतरी मला म्हणजे नाश्ता बाहेरून आणून दिला तरी देखील चालेल. तर यांनी ना वडा सांबार आणून दिला होता. तर मुलांना देखील दिलेला आहे वडा सांबार आणि आता इथे मी माझा नाश्ता करून घेते. तोपर्यंत इथे ना या कुकरमध्ये मी ही जी मटकी आहे ना, त्याला फोडणी देऊन घेणार आहे. तर असं चाललेलं आहे आजचं माझं रुटीन थोडंसं धावपळीचं. तर आजचा व्लॉग जर तुम्हाला 1% जरी आवडत असेल ना, तर नक्कीच लाईक करत चला आणि हो पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तर गरमागरम असा वडा सांबार घेतलेला आहे मी. तोपर्यंत इथे भाताची शिट्टी देखील झाली एक आणि म्हटलं की चला तोपर्यंत इथे मटकीची भाजी घालून घेते फोडणीला. मग बाकीचं काम जसं मला वेळ मिळेल तसं मी करणार आहे. तर आता सध्या तरी माझ्या मदतीला कोणीच नाहीये. जेव्हा येतील तेव्हा बघू. तर आता ना मी इथे मटकीची भाजी वगैरे करून घेते.
तर ते जे वाटण होतं ना ते तयार करून घेतलं आणि कुकरमध्ये बनवून घेणार आहे ही मटकीची भाजी. एक शिट्टीमध्ये पटकन होऊन जाईल ही भाजी आणि माझा वेळ पण वाचेल आणि माझा स्वयंपाक देखील पटकन होईल. तर कुकरमध्येच करणार आहे आज, कारण की एका शिट्टीमध्ये पटकन शिजली जाईल, कारण की कढई वगैरे असं म्हटलं की त्याला थोडा वेळ घेईल. तर आता तोच वेळ मला वाचवायचा म्हणून मी कुकरचा आधार घेतला. तर इथे आता मसाला छान असा परतून घेते. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं तिखट मीठ सगळं घालून व्यवस्थित परतून आणि थोडंसं गरम मसाला घालून ही मटकीची जी उसळ आहे ती त्यामध्ये घालणार आहे. तर या डब्यामध्ये ना आलं लसूण पेस्ट आहे, कारण की मी वाटणामध्ये आलं लसूण नाही घातलं, तर म्हटलं ह्यामध्ये आता थोडंसं घालते. तर चमच्याभर घालून घेतलेलं आहे आणि छान अशी रस्सेदार मटकीची भाजी बनवणार आहे. तर जास्त रस्सा देखील बनवणार नाहीये, थोडीशी अशी म्हणतो ना आपण सरसरीत अशी ही मटकीची भाजी मी बनवणार आहे. तर झटपट इथे आता कुकर झालेला आहे भाताचा, म्हणजे जिरा राईस तयार झालेला आहे, डाळ देखील शिजलेली. इकडे मटकीची भाजी कुकरला घातली की एका शिट्टीमध्ये ती देखील शिजून तयार होईल. अशी काही घाई गडबड असेल ना तर सकाळपासून भरपूर कामं उरकण्याचा प्रयत्न केलाय, पण आपली लहान मुलं असतात ना घरातली, लहान असू दे किंवा मोठी असू दे, ती देखील आपल्याला कामं उरकू देत नाहीत कधी कधी, असं मला वाटतं. कारण की मध्येच हे दे ते दे असं करून आपला वेळ जात असतो. तर असो, हे सगळं करत करतच आपल्याला सगळं उरकायचं आहे. तर इकडे दोन्ही कुकर मी आता लावून घेतलेले आहेत. त्याच्यातला एक कुकर झालाय आणि एक कुकर आता होतोय. तोपर्यंत म्हटलं दोन्ही कुकर होईपर्यंत लादी पुसून घेते. तर आता इकडे ना सगळी लादी मी पुसून घेणार आहे, कारण की आज येणार आहेत पाहुणे घरामध्ये. पाहुणे म्हणजे नणंद भाची, त्याच्यानंतर माझी जी एक गावची जी मावस बहीण लागते, तर ती येणार आहे, माझी सासू येणार आहे. तर हे सगळे माणसं आहेत, घरातलेच आहेत, हे बाहेरचे कोणी नाहीये. तर आता म्हटलं की चला सगळे येत आहेत, तर लादी वगैरे देखील पुसून घेते. तर इथे सगळी लादी वगैरे पुसून घेतली ना तर घर छान असं स्वच्छ वाटतं. तर इथे मला डेकोरेशन देखील थोडंसं करून घ्यायचं आहे. केळवण करण्यासाठी मी रात्रीच बऱ्याचशा वस्तू मागवल्या होत्या. तर त्याच वस्तू आता मी इथे काढून घेणार आहे आणि आता त्याची तयारी देखील करणार आहे. तोपर्यंत म्हटलं की ही घरातली जी पटपट कामं जी आहेत ना उरकून घेते, म्हणजे बाकीचं मला करायला. आता मुलांना सांगितलं असतं, पण मुलांना ना म्हणजे आता फुगे वगैरे जर आणलेलेच आहेत मी, पण फुगे वगैरे जर मुलांना दिले ना तर ते खेळतच बसतील आणि त्यातले बरेचसे फुगे फोडून टाकतील. तर डेकोरेशन म्हणून काय करायचं केळवणसाठी, तर खूप माझ्या डोक्यामध्ये प्रश्न आले होते. तर असे म्हणतो ना आपण आर्टिफिशियल जे हार वगैरे असतात, तोरण वगैरे असतं, तर ते मी विचार करत होते, पण पुन्हा ते थोडंसं महाग होतं आणि मग म्हटलं की चला शॉर्ट अँड स्वीट असं काहीतरी आपण डेकोरेशन करूया. तर इथे ना मी बघा आता तयारी झालेली आहे, सगळी कामं झालेली आहेत, स्वयंपाक देखील झालेला आहे आणि मला स्वयंपाकाला मदत केलेली आहे जी माझी मावस बहीण म्हणतो ना आपण, तर तिने मदत केलेली आहे मला. तर तिने आल्याबरोबर चपाती आणि पुऱ्या केल्या. तर तोपर्यंत मग मी इथे माझी तयारी करून घेतली आणि इथे ना फुग्यांचं डेकोरेशन करते. तर साधारणपणे ना मी किती 10 फुगे मागवले होते आणि हे 10 फुगे फुगवले आणि नेमकं फुगे फुगवण्याचं जे असतं ना तर तेच बिघडलं होतं. मग सगळे फुगे मी तोंडानेच फुगवून घेतले आणि हे बघा अंकिताचं केळवण अशा पद्धतीने डेकोरेशन केलंय. कसं वाटलं डेकोरेशन? छोटंसंच होतं, साधंसंच होतं, तरी देखील मला कळवा कमेंटमध्ये. आणि आता ही नवरी दारामध्ये उभी आहे, तर तिला म्हटलं की थांब तुझी एंट्री करायची आहे. तर ही भाची आहे माझी. तर फुलांच्या ज्या पाकळ्या होत्या, तर हे फुलांच्या पाकळ्या वगैरे करायला ही जी सफेद ओढणीवाली आहे ना ही प्रिया, ही मावस बहीण, तर हिने हेल्प केली आणि नवरीचं स्वागत आम्ही अशा पद्धतीने केलं, नवरीचं आणि कलवरीचं. आणि ही बघा ही लहान मुलं छोटीशी दोन, त्यांची मस्ती मजाक वगैरे चाललेला आहे आणि त्यांना थोडंसं काहीतरी वेगळं वाटतंय. आज काय वेगळं वाटतंय माहिती नाही, काहीतरी वेगळं घडतंय असं जाणवतंय त्यांना. तर नवरीला इथे चेअरवर बसवून घेतलेले आहे. सोफ्यावरती सगळी घरातली माणसंच बसलेली आहेत आणि इथे आता या नवरीची मी काय करते ओटी भरते. तर तिला थोडंसं हळद कुंकू लावलं आणि ही जी मी साडी घेतली तिला केळवण्यासाठी आणि हे गजरे आणि नारळ आणि तांदूळ भरून तिची ओटी मी भरून घेते. तर ही माझी एकुलती एक भाची आहे, नंदेची मुलगी, आणि सोफ्यावर बसलेले आहेत सफेद केसावाल्या त्या माझ्या सासूबाई ननंद, आणि तिच्या बाजूला ती आहे प्रिया आणि ही जी उभी आहे ती आहे कलवरी. तर अशा पद्धतीने केळवणाची तयारी आम्ही केली आणि अशा पद्धतीने नवरीची मी ओटी भरलेली आहे.
तर जास्त काही कोणाला बोलवलं नाही, घरातल्या घरातच साधं आणि छोटासा कार्यक्रम केळवणाचा मी केला. तर प्रिया होती, तर प्रियाला म्हटलं की ये तू पण तिला हळद कुंकू वगैरे लाव आणि तिची ओटी वगैरे भर. तर छान वाटतं असं नवीन नवरीचं स्वागत केलं तर. आणि तिच्या पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी ही सुरुवात आहे आणि त्यासाठी आमच्याकडनं भरभरून असे आशीर्वाद. तर ह्या आमच्या आई त्या देखील बघतायत आणि गावी हे असं नसतं, अशा पद्धतीने करत नाहीत असं त्या म्हणतात. जेवायला वगैरे बोलवतात नवरीला आणि काय फक्त ओटी वगैरे भरतात ब्लाऊज पीस वगैरे देऊन. पण आता ही जी भाची आहे ती आता म्हटलं की चला आपल्याच घरचं आहे तर थोडंसं व्यवस्थित करूया. तर इथे ना आता ही नवरीची आई म्हणजे माझी नणंद ती देखील तिला हळद कुंकू लावून तिची ओटी वगैरे भरली तिने आणि अशा पद्धतीने आम्ही हिचं केळवण केलं. तर या नवरीचं नाव आहे अंकिता. तर कलवरी देखील बसलेली आहे आणि ह्या आमच्या आई त्या देखील तिला हळद कुंकू लावतायत आणि इथे आमच्या आईंचे सुपुत्र म्हणजे माझे मिस्टर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करतायत. तर इथे ना नवरीला आणि कलवरीला आता जेवण वाढलं आणि म्हटलं की चला त्यांच्यासोबतच आपण जेवण घेऊया कारण की जेवणाची वेळ होऊन गेली होती. उशीर झालेला फार आणि म्हणून म्हटलं की चला एकत्रच आता सगळेजण बसूया. आता तुम्हाला इथे लहान मुलं वगैरे कोणी दिसत नसतील कारण की वेळ भरपूर होत चाललेला आणि म्हणून आम्ही काय केलं लहान मुलांना आणि आमच्या आईंना आधीच जेवायला बसवून दिलं होतं आणि त्यानंतर हे सगळं आम्ही सगळेजण एकत्र बसलो. तर इथे माझा लहान मुलगा आम्हाला हेल्प करतोय म्हणजे काय राहिलंय किचनमधून तर ते आम्हाला आणून वगैरे देतोय आणि त्यांची आतमध्ये मस्ती चाललेली आहे दोघा तिघांची मिळून आणि ते दोघं तिघं जण गेम खेळतायत. तर म्हटलं की चला आता जेवण करून घेऊया आणि नंतर बाकीचं उरकूया. तर अशा पद्धतीने छोटंसं साधं सिंपल असं केळवण केलं घरातल्या घरातच आणि हे डेकोरेशन देखील मीच बनवलं सगळं आणि मीच तयार केलेलं आहे. तर आजचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं आणि नवरीचं स्वागत मी जे केलं तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर भेटू पुन्हा एका नवीन इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.